लायन्स क्रिकेट अकॅडमीच्या बॅट्समन यांना विनंती आहे लवकरात लवकर 3D बॉईज लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. अंपायर्स बॉल भेटले तुम्हाला. अंपायर्स लवकरात लवकर सामना चालू करा अशी मी विनंती करेल. अजून एक थ्रीडी बॉईज आणि लायन्स क्रिकेट अकॅडमी यांचे दोघं टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत का इकडे? थ्रीडी बॉईजचे एक्स्ट्रा प्लेयर इकडे आहेत का? लायन्स क्रिकेट अकॅडमीचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत का इकडे? थ्रीडी बॉईजचे एक्स्ट्रा प्लेयर इकडे या ना. लायन्स क्रिकेट अकॅडमीचे बॅट्समन दीपक आणि वैभव. दीपक स्ट्राईकला आहेत आणि वैभव नॉन स्ट्रायकर एंडला आहे. बॉलर आहेत संजित. थ्रीडी बॉईज या संघाचे बॉलर रणजित मॅच स्टार्ट करतायत. पहिला अर्थ पहिली बॉल. विकेट गेला इकडे. लायन्स क्रिकेट अकॅडमीचं विकेट. कृपया बॅट्समननी अंपायर सोबत वाद घालू नका. चला दुसरा बॉल. अप्रतिम अशी बॉलिंग स्पीड संजित यांची आणि बॅटिंग स्पीड त्याहून अधिक. षटकार. अप्रतिम अशी बॉलिंग कमबॅक केलाय संजित यांनी. चौथा बॉल. अप्रतिम अशी बॉलिंग. 3 बॉलमध्ये 6 रन दिलेत. शॉर्ट बॉल ऑफ साइडला उचललाय त्यांनी कव्हरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. 2 रन. अप्रतिम अशी फिल्डिंग निलेश यांनी केली आहे. किमती असे 2 रन वाचवले आपल्या टीमसाठी त्यांनी. वाईड +2. आतापर्यंत सुजित चांगली बॉलिंग टाकत होते. संजित. अच्छा. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केले सुजित यांनी. 2 रन वाचवले आपल्या टीमसाठी.
4 बॉल 11 रन, 1 विकेट. 5वा बॉल पहिल्या ओव्हरचा. अप्रतिम असा शॉट आणि षटकार. पाच बॉल झालेत. एक शेवटचा बॉल बाकी आहे. एक बॉल पाहिजे. चला शेवटचा बॉल. संजित बॉलिंग. डॉट बॉल झाला शेवटचा. ओव्हर समाप्तीनंतर रन आहेत 17. 1 ओव्हर 17 रन. नवीन बॉल हवाय. आला आला बॉल भेटलाय. ठीक आहे. राकेश सपकाळ यांची मिड फिल्डिंग. विनोद दुसरी ओव्हर. पहिला बॉल षटकार विनोदांच्याकडून. नाही नाही षटकार. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल. चांगला कमबॅक केला इकडे विनोद दादांनी. पहिल्या बॉलला षटकार लागलेला, दुसऱ्या बॉलला सिंगल. अप्रतिम असा रन रेट लायन्स क्रिकेट अकॅडमी यांचा. 18 रन. 18 रन प्रति ओव्हरचा रन रेट चालू आहे सध्या त्यांचा. वाईड बॉल. दुसऱ्या ओव्हरचे 2 बॉल झालेत. रन आहेत 25. अप्रतिम असा ब्लॉक होल मध्ये त्याने बॉल टाकलाय.
पण बॅट्समनने तेवढी चतुर यूज करून चौकार मारलाय त्या बॉलला. ओव्हरमध्ये 3 बॉल झालेत, 3 चेंडू शिल्लक आहेत, रन झालेत 29. चौथा बॉल. 3D बॉयच्या संघाचे बॉलर विनोद. वाईड बॉल. दुसरा वाईड आहे त्यांचा या ओव्हरचा विनोद यांचा. कुठेतरी प्रेशरमध्ये आलेत ते. एक बाउंड्री, एक षटकार त्यांना ऑलरेडी या ओव्हरमध्ये लागलेले आहेत. 3 बॉलमध्ये 12 रन ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत. 3 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. रन झाले 30. अप्रतिम असा ग्राउंड शॉट कव्हरच्या दिशेने, फिल्डर आहे तिकडे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्यांच्या एंडकडून. 2 रन, 2 धावा त्यांनी धावून काढलेल्या आहेत तिकडे. 1 ओव्हर 4 बॉल, 32 धावा ऑलरेडी झाल्यात लायन्स क्रिकेट अकॅडमी यांची. लायन्स क्रिकेट अकॅडमी या संघाने पहिली मॅच त्यांची लो स्कोरिंग मॅच होती, 39 धावा फक्त. त्यांनी ती मॅच डिफेंड करून तो सामना जिंकून ते मॅच 2 खेळत आहेत 3D बॉयज यांच्यासोबत. 5वा बॉल. हवेत बॉल गेलाय फिल्डर बॉलच्या खाली. अमोल हे विकेट किपर यांनी विकेट घेतली इकडे. एक यांचा विकेट गेला इकडे. सुहास नवीन बॅट्समन, पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम षटकार त्यांनी मारलेलेत. दुसऱ्या मॅचमध्ये बघू सेम त्यांची परफॉर्मन्स असते का. चला ओव्हरचा लास्ट बॉल. विनोद यांच्या ओव्हरचा लास्ट बॉल. 14 धावा त्यांनी ऑलरेडी दिलेत 5 बॉलमध्ये. नवीन बॅट्समन स्ट्राईकवर सुहास. 2 ओव्हरला 1 बॉल शिल्लक आहे. 32 धावा ऑलरेडी झाल्यात लायन्स क्रिकेट अकॅडमी यांच्या. लेग साईडला फ्लिक केलाय. अप्रतिम फिल्डिंग लेग साईडला. किमती असे 2 ते 3 धावा त्यांनी वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 33 रन. साडे 15 रनांचा रन रेट. असाच स्ट्राईक रेट ठेवला, रन रेट ठेवला तर कमीत कमी 60 ते 70 धावा लायन्स क्रिकेट अकॅडमी यांच्यासाठी राहू शकतात. आणि 60 ते 70 धावा हा डिफेंडेबल स्कोअर आहे. 40 रन त्यांनी डिफेंड केलेत पण पहिल्या मॅचमध्ये, तर सेकंड मॅचमध्ये 60 ते 70 धावा ते इझिली डिफेंड करू शकतात. अप्रतिम त्यांची अशी बॉलिंग लाईनअप आहे लायन्स क्रिकेट अकॅडमी या संघाची. नवीन बॉलर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत आहे नितीन. थ्री बॉयज या संघाचे बॉलर नितीन तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत आहे. पहिला बॉल. अप्रतिम असा शॉट लॉंग ऑन वर 6. अप्रतिम असा स्ट्रेट शॉट केलाय, इनसाइड आउट टाइप शॉट खेळलाय बॅट्समननी. सुहास हे बॅट्समन, नवीन बॅट्समन आता विकेट गेल्यानंतर आलेले, त्यांनी षटकार मारलाय.
वाईड बॉल प्लस मिस फिल्डिंग. वाईड प्लस 4. 5 रन. अप्रतिम अशी बॅटिंग लायन्स क्रिकेट अकॅडमीची. 2 ओव्हर 1 बॉलमध्ये त्यांचे ऑलरेडी 44 धावा झालेत. 20 रनचा रन रेट चालू आहे त्यांचा सध्या. 20चा रन रेट. सुहास बॅट्समॅन स्ट्राईकवर. नितीन दुसरा बॉल टाकत आहेत. परत वाईड बॉल. पण आता फिल्डिंग केली आहे विकेट किपर यांनी. ओव्हरचा दुसरा बॉल. अप्रतिम असा बॉल आणि इकडे विकेट घेतलाय सुहास यांचा. नितीन 3D बॉईजचे बॉलर यांनी विकेट घेतलाय. सुहास एज लागून विकेट किपरने कॅच घेतली आहे. नवीन बॅट्समन रणजित हे जात आहेत. नवीन बॅट्समन स्ट्राईकवर. ओव्हरचा तिसरा बॉल. अप्रतिम अशी बॉलिंग कमबॅक केलाय नितीन यांनी. 1 बॉल पर्यंत त्यांनी 12 रन दिलेले. पण शेवटच्या 2 बॉलमध्ये म्हणजे टोटल 3 बॉलमध्ये त्यांनी 13 धावा दिल्यात. तर चांगला कमबॅक केला नितीन यांनी. आणि रन रेट 22चा चालू होता. आता रन रेट चालू आहे 18चा. 46 धावा झाल्यात. 3 विकेट गेलेत लायन्स क्रिकेट अकॅडमी या टीमचे. चौथा बॉल. शॉट ग्राउंड शॉट मारलाय त्यांनी. अप्रतिम चांगली फिल्डिंग. पण 4 रन. फिल्डर आलेले बॉलवर. सतरा धावा ऑलरेडी दिलेत नितीन यांनी या ओव्हरमध्ये. रन झालेत 50. 2 बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हरचे. शॉट परत एकदा सिमिलर ग्राउंड शॉट मारलाय त्यांनी. आणि धावून 2 रन. पाच बॉल 1 बॉल शिल्लक आहे. 52 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 19 रन नितीन यांना मारलेले आहेत लायन्स क्रिकेट अकॅडमी या टीमच्या बॅट्समननी. शेवटचा बॉल. अप्रतिम असा शॉट आणि षटकार. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 58. 3 विकेट इकडे गमावले लायन्स क्रिकेट अकॅडमी या संघाने. चला शेवटची ओव्हरची सुरुवात करत आहे बॉलर.
3 ओव्हरमध्ये 58 रन, 3 विकेट. बॉलरचं नाव आहे निलेश. टीम 3D बॉईज या टीमचे बॉलर निलेश 4थ्या ओव्हरची सुरुवात करत आहे. तसा ब्लॉक होलमध्ये त्यांनी हा बॉल टाकलाय. चांगली बॉलिंग कुठेतरी निलेशांनी. दुसरा बॉल, परत एकदा शॉट उचललाय, फिल्डर आहे बॉलच्या आणि कॅच, विकेट. अप्रतिम अशी फिल्डिंग. दीपक यांनी अप्रतिम कॅच घेतली इकडे आणि चांगला 2 बॉलमध्ये 0 रन आले, एक विकेट घेतली आहे. कुठेतरी चांगला कमबॅक केला रन रेटच्या हिशोबाने 3D बॉईज यांनी. स्कोर आहे 58. रन, 2 बॉल, 58 रन. बॅट्समन नवीन बॅट्समन सुशांत स्ट्राईकवर. तिसरा बॉल, वाईड बॉल आणि चांगली फिल्डिंग. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटचा चान्स, रनआउट. वाईड प्लस विकेट. रणजित, सुशांत. अप्रतिम अशी बॉलिंग, चांगला कमबॅक केलाय 3D बॉईज या टीमने शेवटच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट असा शेवटचा ओव्हर दिसत आहे. नॉन स्ट्रायकर एंडला धनंजय उर्फ डॅनी बॅटिंगला आलेले आहेत. एकूण 60 रन. अप्रतिम असा लेग साइडला शॉट, 6. वैभव यांनी 6 बॉलमध्ये 24 धावा ऑलरेडी केलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. किमती 24 धावा. 400चा त्यांचा स्ट्राईक रेट चालू आहे सध्या. 3 बॉल शिल्लक आहेत. आतापर्यंत 65 धावा झालेल्या आहेत. निलेशांनी अप्रतिम अशी बॉलिंग केली आहे. 4 बॉलमध्ये 8 रन दिलेत त्यांनी. स्कोर झालाय 66. 2 बॉल शिल्लक, शेवटची ओव्हर आहे. 2 बॉल शिल्लक. बऱ्यापैकी कमबॅक केलाय टीम 3D बॉईज यांनी. वाईड +1, वाईड +4. ओनली वाईड आहे की फक्त अंपायर? वाईड +4. अप्रतिम असा शॉट कव्हरच्या दिशेने, फिल्डर पळताय आणि चौकार. 75 रन झालेत. कुठेतरी चांगला ओव्हर चाललेला निलेश दादा यांचा. शेवटच्या 2 बॉलवर 10 रन आलेत त्यांना. 17 रन आतापर्यंत. 5 बॉल 17 रन. शेवटचा बॉल. अप्रतिम असा लेग साइडला शॉट मारलाय. 1 धावा त्यांनी धावून काढलेली इकडे. स्कोर झालाय 76. 76चा स्कोर केलाय लायन्स क्रिकेट अकॅडमी या टीम कडून. 3D बॉईजला हा सामना जिंकण्यासाठी 77 धावांची गरज आहे. 77 धावांची गरज. तर पुढील सामना रायझिंग सुपरस्टार वर्सेस रनर बॉईज. या दोघा टीमचे कॅप्टन कृपया स्टेज जवळ यावे. टॉस आपल्याला करायचा आताच. रायझिंग सुपरस्टार्स वर्सेस रनर बॉईज या दोघं टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो, कृपया लवकरात लवकर तुम्ही स्टेज जवळ आपल्याला टॉस करायचा आहे.
अप्रतिम अशी बॉलिंग आता आपल्याला दिसणार आहे लायन्स क्रिकेट अकॅडमी या टीम कडून. 3D बॉईज या टीमने लवकरात लवकर आपले 2 बॅट्समॅन पाठवायचे आहेत. लायन्स क्रिकेट टीम ही टीम ऑलरेडी ग्राउंडवर पोहोचली, आपले फिल्डिंग सेट करत आहे. टीम रायझिंग सुपरस्टार्स आणि टीम रनर बॉईज यांचे रायझिंग सुपरस्टार्स यांचे कॅप्टन कुठे आहेत? लवकरात लवकर आपल्याला टॉस करायचं आहे. चला 3D बॉईजचे बॅट्समॅन कुठे आहेत? 3D बॉईजचे 2 बॅट्समॅन. 77 धावांची गरज. थ्री बॉईज या टीमचे 2 फलंदाज. 77 धावांची गरज. 3D बॉईज तुमच्या टीमचा एक एक्स्ट्रा प्लेअर इकडे पाठवा प्लीज. काय? हाँ 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 दे रहे दे रहे दे रहे. 3D बॉईज ना. चला ओ दादा इकडे या ना. अंपायर राकेश दादा 2च मिनिटं. एक्स्ट्रा प्लेयर दोघं टीमचे एक्स्ट्रा प्लेयर इकडे आलेले नाही अजून. लायन्स क्रिकेट अकॅडमी या संघाचे एक्स्ट्रा प्लेयर. रितेश मोरे अप्रतिम असे बॉलर लायन्स क्रिकेट अकॅडमी या संघाचे. बॉलिंग डॉट बॉल. अप्रतिम असा बॉल टाकले त्यांनी. टीम मॅरेथॉन कृपया स्टेज जवळ येऊन तुम्ही पार्सल कलेक्ट करू शकता. टीम मॅरेथॉन. दुसरा बॉल. अप्रतिम अशी बॉलिंग करतायत निलेश मोरे रितेश मोरे. 77 धावांची गरज आहे 3D बॉयज या टीमला जिंकण्यासाठी सामना. अप्रतिम असा शॉट. बॉल हवेत फिल्डर खाली आणि कॅच घेतली आहे. धनंजय उर्फ डॅनी यांनी कॅच घेतलेली आहे. तीन बॉल झालेत. रितेश मोरे यांनी 3 बॉल टाकून 0 रन दिलेत अजूनपर्यंत आणि 1 विकेटही घेतलाय. अप्रतिम असे बॉलर रितेश मोरे टीम लायन्स क्रिकेट अकॅडमी या संघाचे.
लेग साईडला सिंगल, एक धावून रन घेतलाय. अप्रतिम अशी बॉलिंग रितेश मोरे यांची. ऑफ साईडला फिल्डर नाहीये तरी ते रिस्क घेऊन ऑफ साईडला बॉलिंग टाकताय. ब्लॉक होलमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम अशी फिल्डिंग डॅनी यांची. किमती असे 2 ते 3 धावा त्यांनी वाचवल्यात आपल्या टीमसाठी. ओव्हर समाप्त, 2 रन. या ओव्हरमध्ये फक्त 2 दिलेत रितेश मोरे यांनी, एक विकेट घेतली आहे आणि कुठेतरी ते बेस्ट बॉलर साठी नॉमिनेट होऊ शकतात मला असं वाटतंय. चला, रणजित हे दुसरे बॉलर टीम लायन्स क्रिकेट अकॅडमी यांच्याकडून. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. अजूनही 75 धावांची गरज आहे 3 ओव्हरमध्ये. टीम 3D बॉयज यांना हा सामना जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. विशाल विशाल हे बॉलर आहेत. दुसरा ओव्हर टाकताय. फिल्डिंग सेट केली त्यांनी. एक ऑफ साईडला, एक लॉंग ऑनला, लॉंग ऑफला आणि एक लेग साईडला. एकच अप्रतिम अशी बॉलिंग. पहिला बॉल डॉट. अगोदरही मी म्हटलेलो लायन्स क्रिकेट अकॅडमी या टीमचे बॉलर उत्कृष्ट आहे. पहिला सामना त्यांनी लो स्कोरिंग सामना डिफेंड केला 39 रनांचा. हाही सामना ते बऱ्यापैकी डिफेंड करू शकतात. दुसरा बॉल डॉट बॉल. सलग 2 डॉट बॉल टाकलेत विशाल यांनी. तिसरा बॉल. सलग 3 बॉल डॉट केलेत विशाल यांनी. स्ट्राईकवर आहे बॅट्समन नेहरू राठोड. नॉन स्ट्राईकला बॅट्समन अमोल. 2 धावा झालेत फक्त आतापर्यंत 1 ओव्हर 3 बॉलमध्ये. एक शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आणि चौकार मारलाय. चौकार. 6 धावा झाल्यात टीम 3D बॉयज यांची. 4 बॉल झालेत आतापर्यंत. विशाल यांनी 4 बॉलमध्ये 4 रन दिलेत फक्त. तटीचा सामना चालू आहे इकडे. 3D बॉयज वर्सेस लायन्स क्रिकेट अकॅडमी. आणि हवेत बॉल उचलला लेग साईडला. फिल्डर पळतोय बॉलच्या मागे आणि कॅच घेण्याचा प्रयत्न. कॅच सुटली आहे. तेवढ्यात 2 धावा बॅट्समन नेहरू राठोड यांनी चोरलेले आहेत. स्कोर झालाय 8. 1 बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरचा. विशाल बोराडे यांनी 5 बॉलमध्ये 6 धावा दिल्यात फक्त. प्रत्येकी ओव्हर 31चा रन रेट आहे 3D बॉयज यांना हा सामना जिंकण्यासाठी. अजून 69 धावांची गरज. 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर आहे 8 आणि 1 विकेट त्यांनी गमावला आहे लायन्स क्रिकेट अकॅडमी या टीमने. सॉरी 3D बॉयज या टीमने. नवीन बॉलर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत आहे नवज्योत. 2 ओव्हरमध्ये 70 धावांची गरज टीम 3D बॉयज यांना हा सामना जिंकण्यासाठी. जर हा सामना लायन्स क्रिकेट क्लब यांनी हा जर सामना जिंकला तर ते बहुतेक टेबल टॉपर बनू शकतात. अप्रतिम असा शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
ब्लॉक होलमध्ये नवजोत यांनी बॉट टाकला इकडे. हा पहिला बॉल गेलाय डॉट. 11 बॉलमध्ये 69 धावांची गरज टीम 3D बॉयजला हा सामना जिंकण्यासाठी. एक शॉट मारलाय लेग साईडला लॉंग ऑनला आणि सुटली कॅच टेक यांच्याकडून. तिघ फिल्डरच्या आतमध्ये बॉल पडलाय. खूप वर गेलेला बॉल. 2 बॉलमध्ये 2 धावा धावलेत बॅट्समॅन. स्कोर झालाय 10. तिसरा बॉल अप्रतिम असा ऑफ साइडला शॉट मारलाय 6. अमोल यांनी अप्रतिम असा ऑफ साइडला शॉट खेळलाय. अजूनपर्यंत कोणीही ऑफ साइडला एवढा भारी षटकार नव्हता मारलेला. अमोल हे पहिले प्लेयर ठरले त्यांनी ऑफ साइडला ग्राउंडच्या बाहेर शॉट मारलाय तोही 6. 9 बॉलमध्ये 61 धावांची गरज. प्रत्येक ओव्हर 40 रन तुम्हाला करायचे जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर 3D बॉयज. अप्रतिम अशी बॉलिंग नवजोत त्यांच्याकडून 3 बॉलमध्ये 8 रन. चौथा बॉल शॉट लॉंग ऑनला 6 आणि कॅच घेतला ऑडियन्स मध्ये. 501 रुपये द्या. 4 बॉलमध्ये 2 बॉल 4 रन. सॉरी 2 ओव्हर 4 बॉलमध्ये स्कोर आहे 22. सलग 2 षटकार मारले तामोले यांनी. बघूया तिसरा षटकार लागतो का. ट्राय तर त्यांनी पूर्ण केलेला. इनसाइड एज लागून 1 धावा ते चोरण्याची ट्राय करताय. दुसरी धाव त्यांनी चोरलेली आहे. 2 बॉल 2 ओव्हर 5 बॉलमध्ये स्कोर झालाय 24. 7 बॉलमध्ये 53 धावांची गरज टीम 3D बॉयज यांना हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम असा शॉट लेग साइडला. फिल्डर आहे टेक. चांगली फिल्डिंग केली त्यांनी. 1 धावा काढली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 25. 1 विकेट त्यांनी गमावलाय. जिंकण्यासाठी त्यांना अजून 52 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 52 रन. प्रत्येक बॉलमध्ये त्यांना 7 रन हवेत. तीन ओव्हरमध्ये 25 रन झालेले. 1 विकेट. 6 बॉलमध्ये 52 धावांची गरज. 52. बॉलर आहेत वैभव. अप्रतिम अशी बॉलिंग केलेली त्यांनी. पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरला 5 रन डिफेंड केलेत. व्हाईट बॉल. लास्ट ओव्हरचा पहिला बॉल आणि बोल्ट मिडल स्टंप. ब्लॉक होल वाला बॉल होता हा. नवीन बॅट्समन चालले स्ट्राईकवर. निलेश बॅट्समन आहेत 3D बॉयज या संघाचे. अप्रतिम अशी बॉलिंग वैभवांची. 1 बॉलमध्ये विकेट घेतलाय त्यांनी.
अजूनही रेडी बॉयच्या संघाला 5 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. वाईट बॉल. अप्रतिम अशी फिल्डिंग दीपक यांच्याकडून. 2 रन. तीन बॉल 2 बॉल झालेत आतापर्यंत. 4 बॉल बाकी. 2 बॉलमध्ये 4 रन दिलेत वैभव यांनी आतापर्यंत. डॉट बॉल. बॉल शॉर्ट लेग साइडला उचललाय त्यांनी. बॉल फिल्डर आहे. चौकार आहे चौकार. ते 33 रन झालेत. 2 बॉल शिल्लक वैभव यांची. अप्रतिम असा 5वा बॉल. विकेट. रनआउट झाले तिथे नॉन स्ट्रायकरचे बॅट्समॅन. एक शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. होते हवेत उचललाय दीपक यांना. कॅचचा चान्स आहे. कॅच सुटली आहे. हा सामना जिंकलेला लायन्स क्रिकेट क्लब सलग 2 मॅच जिंकून ते टेबल टॉपर ठरलेले आहेत. सलग 2 मॅच जिंकलेत लायन्स क्रिकेट अकॅडमी हा संघ. पुढील मॅच राकेश भाई. राकेश दादा नेक्स्ट मॅच स्टार्ट करना है. हाँ